पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये खासगी क्लासमध्ये लहान मुलांचं गँगवॉर झालेलं आहे। शिक्षक शिकवत असतानाच एका विद्यार्थ्यानं मुलाचा गळा चिरलेला आहे। क्लासमेट मुलानंच हा हल्ला केलेला आहे, तर हल्ला करणारा हा विद्यार्थी दुचाकीवरून फरार झालेला आहे। हल्ल्याचं कारण हे मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। मात्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला उपचारासाठी आता रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्याची प्रकृती ही सध्या चिंताजनक आहे। आता खासगी क्लासेसमधील मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न हा निर्माण झालाय। राजगुरुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि 13 ते 14 वर्ष वयोगटातील हे सगळे विद्यार्थी आहेत। 8वी किंवा 9वीच्या वर्गातील मुलांचा क्लास हा एकाच वेळी सुरू होता आणि त्याच वेळी ही घटना घडलेली आहे। आणि आज संदर्भात आपण अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला सध्या आपल्यासोबत आहेत। नाझीम, खरं तर अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे। नेमकं काय कारण समोर येत आहे, काय अपडेट्स मिळत आहेत? आज सकाळीच ह्या खासगी क्लासमध्ये हा वर्ग जो आहे तो या ठिकाणी भरलेला होता। शिक्षिका ज्या आहेत त्यांना शिकवत होत्या, त्याच वेळेला हा मुलगा जो आहे तो हल्लेखोर बाहेरून या ठिकाणी आला आणि त्यांचे पूर्वीचे काही वाद होते, त्या वादातून त्यानं त्या मुलावरती या ठिकाणी वार केलेला आहे, हल्ला केलेला आहे, गळा चिरण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। खरं तर अवघ्या 13 ते 14 वर्ष वयोगटातली ही मुलं आहेत, 8वी ते 9वी वर्गातली ही मुलं आहेत आणि त्यांच्यामध्ये हे असा प्रकारचा एक गँगवॉर पद्धतीनं हा वार घटना जी आहे ती या ठिकाणी घडलेली आहे। हल्ल्यानंतर हा मुलगा फरार झालेला आहे आणि जखमी मुलावरती या ठिकाणी आता उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती चिंताजनक आहे। मात्र या घटनेमुळं आपण महाराष्ट्रात राहतोय की बिहारमध्ये राहतोय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। आतापर्यंत गुन्हेगारांमधल्या टोळी युद्धात आपण ही अशा प्रकारचे घटना पाहिलेल्या आहेत, परंतु आता थेट शाळकरी मुलांमध्ये हे अशा प्रकारचं जे घटना व्हायला लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे नेमकं महाराष्ट्र कुठल्या दिशेनं चाललाय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। बरोबर आहे नाझीम, खरं तर तुम्ही म्हणालात की हा मुलगा बाहेरून आलेला होता, त्यामुळे ज्याने वार केलेला आहे तो या क्लासमधीलच मुलगा आहे की बाहेरचा कुठला मुलगा होता? क्लासमधीलच मुलगा आहे। ते एकमेकांच्या बाजूलाच या ठिकाणी बसायचे वेळोवेळी या ठिकाणी, परंतु त्यांच्यात नेमका कुठल्या गोष्टीवरून वाद झाला हे अद्यापही अस्पष्ट आहे। ज्या वेळेला त्याला ताब्यात घेतलं जाईल त्यावेळेला त्याच्याकडे चौकशी केली जाईल, त्याच वेळेला हे स्पष्ट होईल की नेमका कशा गोष्टीवरून वाद या ठिकाणी झाला। खरं तर शाळकरी मुलं आहेत म्हणजे क्षुल्लक गोष्ट असणार आहे आणि या क्षुल्लक गोष्टीवरूनच हा सगळा प्रकार जो आहे तो या ठिकाणी घडलेला आहे। परंतु थेट हल्ला करणं, शस्त्र हातात बाळगणं हे खूपच धक्कादायक आहे आणि पालकांच्या बाबतीत चिंतेची बाब ही असणार आहे, कारण शाळकरी मुलांकडं हे शस्त्र नेमके कुठून आता येत आहेत असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होणार आहे। आणि शाळकरी मुलांमध्ये जर असं गँगवॉर व्हायला लागलं किंवा खाजगी क्लासेसमध्ये जर अशा प्रकारचं गँगवॉर व्हायला लागलं तर अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होणार आहेत। या सगळ्या प्रकरणात आता पोलीस कशा पद्धतीनं कारवाई करणार आहेत? आतापर्यंत काही कारवाई करण्यात आली आहे? काही वेळापूर्वीचीच ही घटना आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्या मुलाचा शोध जो आहे या ठिकाणी घेतला जातोय। त्या मुलाच्या शोधासाठी पोलीस जे आहेत ते रवाना झालेले आहेत। दुसरीकडं जो जखमी मुलगा आहे त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी डॉक्टरांकडून केले जात आहेत, त्याच्यावरती या ठिकाणी उपचार सुरू आहेत। पालकांचा रोष जो आहे तो या निमित्तानं नक्कीच उफाळलेला आहे आणि त्यांनाही शांत करण्याचं किंवा त्यांच्यातला जी भीतीचं वातावरण आहे ते दूर करण्याचं आव्हान पोलिसांच्या समोर आहे। त्यामुळे या सगळ्याच प्रकारामुळे नक्कीच भीतीचं वातावरण पसरलेलं असणार आहे। अत्यंत गंभीर असा हा प्रकार आहे। धन्यवाद नाझीम या संपूर्ण माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।